करा चॅनलला काय करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब अरे नांगी पकड ना दादा पुढून अरे 2 नागे पकड अशा हा एकाच हाताने 2 नागडा पकडायस अरे बघा अशा प्रकारे मस्त पैकी खेकडा सापडलेला आहे चिंबरीचं पिल्लू सापडलेलं आहे. सगळं हे बघा चंदनाचं झाड बघू शकता तुम्ही. हे बघा. चंदन मी पण फर्स्ट टाइम बघतोय चंदन. आणि 1681 ला जेव्हा औरंगजेब महाराष्ट्र स्वारी करून आला तेव्हा त्याचा माऊस भाऊ रुल्ला खान यांनी कल्याण आणि मुरबाड पासून जेवढी मंदिरं होती सर्व केली. त्यामध्ये आमच्या चव्हाटेश्वर मंदिराचं म्हणजे गणपतीचं शिर उडवलेलं आहे त्याने. आज आम्ही रायगडकर प्रतिष्ठानद्वारे गजेंद्र भडके आणि शोभाताई भडके यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणाचा कार्यक्रम कासगाव श्री गणेश चव्हाटेश्वर मंदिर कासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र घेऊयात आपण. धर्मासाठी झुंजावे दुंदोरी अवघ्यासी मारावे मारिता घ्यावे राजा आपले शिवरायांची आठवावे जीविता दृढता मानावे आलोकी परलोकी उडावे आस्ते कदम वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राज्यमाता राष्ट्रमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा मासाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अरे तुमचं आमचं नातं काय अरे रक्तात भिनलंय काय ओम नमः पार्वते पते हर हर महादेव हर 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 तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर बोला दिनेश कोण बोलतोय? जय शिवराय. कालाप्रमाणे आवाज आला पाहिजे. सर्वांना जय शिवराय. जय पाहू शिवराय. शकता सर्व आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे सर्व शिवसेवक शिवसेविका लहान मुलं सर्व उपस्थित आहे. आज आम्ही चाललोय वृक्षारोपण करण्यासाठी आणि असेच आमचे लेट कमर्स काही शिवसेवक तुम्ही बघू शकता. तेव्हा झाल्यानंतर आलेले आमचे अध्यक्ष साहेब 2 शब्द बोलतील काय? बोला. जय शिवराय. तरी आमच्या वाशीवरून विनीत दादा आलेले आहेत का वृक्षारोपण करण्यासाठी. शुगर वाढवतो का काय?
पाटील साहेब 2 शब्द बोलणार आहेत. हे बघा हे सेवेला एक मिनिट कर रविवारी सेवेला असतात पण मोहिमेला नाही आले. ते 2 मोहीम त्यांनी आज आलेले नाही आहेत, या मोहिमेला पण नाही आहेत. पण सर्वांना ते एक मेसेज देणार आहेत आठवणीत. सर्वांनी साहेब बोला. आरामात जावा आणि आमचे सेवाकर चांगले लोक आहे, यांना सबस्क्राईब करा, शेअर करा और बेल काय आयकॉन करा? करा. काय करा काय करा लाईक करा, शेअर करा आणि बटन जाऊ दे, काय करा पण चॅनलला काय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा और बेल काय 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 आयकॉन सबस्क्राईब बोल, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब सबस्क्राईब. सबस्क्राईब. जय शिवराय. आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तर या वर्षी सुद्धा आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वांगी येथे. तर आम्ही थोड्याच वेळात वृक्षारोपणाचा कार्यक्रम निघत आहोत. जय शिवराय. जय शिवराय. तर चला निघूया आता आपण. 2 गाड्या आर्टिगा आणि 2 आर्टिका आणि इको आणि बाकी बाकी टू व्हीलर वर चालले सगळे. ब्लॉग पूर्ण बघा, फुल मजा मस्ती एकदम. आणि अरे मी काय बोलतो, तिथं जेवणाची सोय काय केली? सर्वप्रथम सर्व शिवसेवक पहिले गेल्यानंतर चहा आणि त्यांना नाश्ता म्हणून पोहे आपले संघटनेचे सेवेकरी राकेश टेंबे साहेब यांनी आयोजन केलेले आहे. तिकडे एक पहिले नाश्ता होईल, त्यानंतर महाआरती होईल, गणरायांची आरती होईल, त्यानंतर वृक्षारोपणची सेवा सुरू होईल, त्यानंतर एक वनभोजन आपण करणार आहे सर्व मिळून. अशा पद्धतीने आता कार्य होणार आहे, आपण पुढे पाहू शकता. तो काय आता आपले मराठी उद्योजक आहे. कुठे आहे शॉप? कुठे तुमचा? आपला शॉप आहे उल्हासनगर स्टेशन ईस्टला. ठीक आहे, बुद्ध विहार आहे ना त्याच्यापासून 3-4 दुकानं सोडून. तर ज्यांना कोणाला परफ्यूम जर पाहिजे असेल तर तिथे जाऊन घेऊ शकता. आणि एकदम स्वस्त दरात आहे ना? काय बोलताय? एकदम स्वस्त दरात आहे ना? एकदम स्वस्त आणि अफोर्डेबल. आणि आपले जे परफ्यूम आहेत ना, जे डिझायनर फ्रेग्रन्स आहे, अक्षय कुमारचा परफ्यूम, रोहित शर्माचा, ते सगळे आपल्याकडे डिझायनर फ्रेग्रन्स एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आहेत. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तिथे जाऊन घेऊ शकता. आणि आपल्याला हे फ्री मध्ये देतात ना? हा चालेल. सो गाईज निघालो आता कासगावला चाललोय. 2 गाड्या गेल्या पुढे, तुम्ही बघितलंच. तो शूट आतिशने केला आणि आतिशचं पण चॅनल आहे, तर त्याच्या पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि घंटी पण दाबा. बेल आयकॉन पण दाबा. तर चला भेटूया डायरेक्ट. आता पप्पाला पण घ्यायचंय, पप्पाला तिथून घरातून घ्यायचंय. आता परत चाललोय घरून त्यांना घेणार, मग तिथून डायरेक्ट कासगावला भेटू. सगळ्यात आता पप्पाला घ्यायला आलोय आपण. आणि हे बघा बोलतोय, कोण राहतात तुझे? माझे मोठे काका इकडे राहतो. इथं राहत होते. ते काय झालं? ती बिल्डिंग दिसते ती, त्या बिल्डिंगला आलेले स्टे म्हणजे कमीत कमी 3-4 वर्ष झाले, त्याच्या 4-5 वर्षाच्या वर झाले बंद आहे. माझे काका तिथं होतात. हॅलो, थोडं विसरून गेलो, सॉरी. बोला. गुड ऍक्शन. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. सालाप्रमाणे यंदाही आपण वृक्षारोपण करण्यासाठी कासगाव येथे आलोय. आमचे संघटनेचे सहकारी राकेश टेंबे साहेब यांनी सर्व नियोजन केले. राकेश टेंबे साहेब, त्याचप्रमाणे आमचे एक शिवसेवक, त्यांचे मागील 2 महिन्यापूर्वी त्यांच्या आईचं आणि वडिलांचं अकस्मात ऍक्सिडेंटमध्ये निधन झालंय. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही सर्वांनी एक योजना केली की बाबा सगळ्यांनी मीटिंग बसवली आणि विचार केला की आपण काय करू शकतो. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही सर्व रायगडकर सेवा प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपण आज करणार आहे. तुम्ही ते पुढे पाहू शकता. जय शिवराय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. हे बघा मित्रांनो, त्याला असं दाखव ना. कुठे गेला? हे बघा तिथे खेकडे पण आहे, बारके इथं साप पडू शकतो, बघावं लागेल भाई. आपण सध्या टेंबेंच्या गावी आहे. त्यांची अशी नर्सरी आहे. तर इथं आपण असे सगळे आता झाडं आपण घेऊ आणि वृक्ष घेऊ आणि रोपण करू. तर हे बघा, हे मी घरून आता एक हत्यार आणलेलं आहे.
हत्यार म्हणजे खूप खतरनाक येते. खूप छोटं आहे पण खूप फायद्याचं आहे. कामाचं आहे. हा, DIY मध्ये भेटतो. ऍडव्हर्टाइजमेंट काही करत नाहीये, फक्त वृक्षारोपण करायचं म्हणून घेतलंय सोबत. बुळे ते याच्याने काय समजावं आम्ही. उभे राहू हे असे बुड्या पण आहेत. याच्यात काहीतरी असू शकतं भाई, खेकडे खेकडे वगैरे काहीतरी असू, चिंबोरे असतील. चला पुढे आपण थोडं एक्सप्लोअर करू, थोडा मॅन वर्सेस वाईल्ड बनू. मॅन वर्सेस वाईल्ड. वर्षात भूषण. आणि हे बघा भूषणला बघा काय भेटलेले. मला काय भेटलं. टायर भेटला ना तो. तुझ्या ऍक्टिव्हला लागल तो. अरे तुझ्या ऍक्टिव्हला लागल तो. हा? अरे दिनेश गेले ते खेकडे पकडायला चाललं वाटतं. चिंबोरे भेटलेले आहेत अशा प्रकारे. चिंबोरीचं पिल्लू ते खरं हे चिंबोऱ्या भेटन. भेटणार ना. पाऊस थोडा पडला ना. पाऊस आता पाऊस थोडा पडला ना. रात्री चिंबोरा भेटतात, आता नाही काय. काय अरे पाऊस पडला येईल ना पाणी. आपण एक ट्राय मारूच. इथून जर सापबीप निघाला अरे बाबा मग तर भाई आपला काय मग तिकडे खेकडा त्यात डायरेक्ट भूषणकडेच पाठवा आपण. भूषण भूषण तिकडे साप शोधतोय वेगळा. हे बघ इथं भीड आहे बघ. गेला खेकडा. खेकडा फुटला. अरे नांगी पकड ना दादा पुढून. अरे 2 नागे पकड अशा. हा, एकाच हाताने 2 नागड्या पकडायच्या. अरे बघा अशा प्रकारे मस्त पैकी खेकडा सापडलेला आहे. चिंबोरीचं पिल्लू सापडलेलं आहे. चिंबोरी नाही रे ती. मग काय अरे तांबरे साईड नाही रे. तुला दसरी दिलेले ना. दुधी आहे का? एकच दिलो. नाश्ता काय नाश्ता पोहे तर चांगली. हे इले सुगंध पण घेत नाही. तुम्ही तिकडे मस्ती आहे ना घरामध्ये. आम्ही तर खेकड्याचा सुगंध घेतोय. मी एक मदर करून किचन मध्ये जाऊन आली पाणी घेऊन आली त्याच्यामुळे मी बोलते. बघून पण ते यायचं ना फक्त ते लोक आम्हाला आता एक सरडा दिसलेला आहे. कुठे दिसलाय? काय समोर बघ ना. हो बघतोय बघ कसा डोळे करून. ते पण हे इथंच पकडले का? ब्लॉग मध्ये आहे का तुम्ही? मोठे आहेत मोठे ते. आता हे साध्या खेकड्यांमध्ये तर हेच बेकार असतात. मोठे असतात. दादा खेकडा मेल आहे की फिमेल आहे? हा सांग. नर आहे हा, नर आहे. नर आहे का मादी आहे सांग. नर आहे हा. कनेक्शन होणार. याच्यात टाकून बघ. हा सांग नर आहे का मेल आहे? मला नर माहिती. आहे का हे बघू शकता नाश्ता आलेला आहे. घेतला पाहिजे त्याने. ज्योती या नाश्ता आहे का करा या. देतो ठेव. सो गाइस हे बघा चंदनाचं झाड बघू शकता तुम्ही. हे बघा. चंदन मी पण फर्स्ट टाइम बघतोय चंदन. जस्ट आता मस्त पैकी नाश्ता विष्टा करून झालाय. पोहे आणि चहा बी पिले आणि आता सॉरी खेकडे बिकडे पण पकडून झालेले. वृक्ष काढून ठेवलेले इथं. तर आता ते आपल्याला न्यायचे आणि तिथे जाऊन लावायचे. आणि हे बघू शकता दुसरा ब्लॉगर पोहे खातोय आणि आपण इथं काम करतोय आणि असं नाही. काय बोलतो? काय खाल्लं नाही. अरे पण 2 प्लेट. माझं काय करणार, भूक लागली तेवढी. बघू शकता काय आहे राजमुद्रा आणि आणि शिवमुद्रा आणि शंभू मुद्रा. ओके. आणि हे हे मी स्वतः लिहिलेले आहे आमच्या गावावर, गाव आणि परिसराचा इतिहास. माझा कासगाव. 2 मिनिट ह्यांना तर घेऊन दे ना. दादांनी स्वतः पुस्तक लिहिलंय त्या गावाबद्दल. वृक्षारोपणासाठी वरती काय आता माहित नाही मला पण नाही. गणेश मंदिर आणि धबधबा आहे. आणि या धबधब्याचं मला पण नव्हतं माहिती. मला आता सांगितलं की धबधब्यावर पण जायचं म्हणून. पण मी कपडे आणले नाही. बाकीच्यांनी सगळ्यांनी कपडे आणले. मला आता असं आता हे करणार आहे. इथे बघा इथं वर गणपतीचं मंदिर आहे. तर इथून पायऱ्याचा सुरुवात होता ते बघू शकता. पप्पा गेले पुढे आणि हे बघा इथं फुलं तोडायचं काम चालू आहे.
आणि हे बघा इथं बघा काय चालू आहे, फोटोशूट, प्री वेडिंग शूट चालू आहे, प्री वेडिंग शूट, सॉरी पोस्ट वेडिंग शूट. हे बघा मंदिर बघू शकता, एकदम मस्त आहे. वर जाऊन बघू, वर जाऊन दाखवतो तुम्हाला. अशा इथं मस्त पायऱ्या आहे आणि बघा गिरीश दादाने मस्त आधीच फुलं तोडून घेतलेले, एकदम फ्रेश. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. आणि मग इथून बघू शकता, गाव बघू शकता. आणि आपण त्या रोडीने आलेलो. सावळे साहेबांचा ते बघा, आले आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात. आज आम्ही रायगडकर प्रतिष्ठानद्वारे गजेंद्र भडके आणि शोभाताई भडके यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणाचा कार्यक्रम कासगाव श्री गणेश चव्हाटेश्वर मंदिर कासगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्या भडके साहेबांच्या स्मरणार्थ म्हणजे खरोखर एक कोणाच्या आठवणीसाठी काय करायला हवंय ते चांगलं आम्ही रायगडकर या प्रतिष्ठाने एक चांगला उपक्रम घेतलेला आहे का खरोखर ही झाडं जशी मोठी होती तर त्यांचं स्मरण सुद्धा होईल यावेळेस. असा एक चांगला उपक्रम आमच्या गावामध्ये राबवण्यात येत आहे. आम्ही खरोखर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री गणेश चव्हाटेश्वर मंदिर व संस्थान यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो का आमच्या मंदिरावरनं आमच्या गावाच्या इथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या परीने जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहे. चांगल्या प्रकारे जेणेकरून ही आज इथेशी या वृक्षरोपण केल्याने इथे भाविक भक्त दर चतुर्थीला पहिले आमच्या इथे 100 यायचे, नंतर 200, 400, आज हजारोच्या संख्येने प्रत्येक चतुर्थीला इथे भाविक भक्त येत गेले. कारण आमचा गणपती देवस्थान हा एक पावणारा गणपती देवस्थान आहे म्हणून इथे जास्तीत जास्त भक्त प्रत्येक वर्षी वाढ होत असते. आणि आमच्या मंडळांनी आणि ग्रामस्थांनी मिळून दर महिन्याला चतुर्थीचा स्नेहभोजन संध्याकाळचा इथं आयोजित करतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस इथे प्रत्येक चतुर्थीला हजारोच्या संख्येने भाविक भक्त येतात आणि त्यांना या वृक्षरोपणाचा या जेवढे वृक्षरोपण करतील त्यांचा लाभ होईल. दुपारी सुद्धा काही भक्त येतात त्यांना त्याच्या सावलीचा फायदा होईल. इथे काही फळझाडं मंडळ लावणार आहे त्या फळझाडांचा सुद्धा उपयोग होईल. भाविक भक्तांना होईल, ग्रामस्थांना होईल, इथे येणाऱ्या सर्व पर्यटक सुद्धा काही येतात इथे त्यांना सुद्धा इथे त्याचा लाभ होईल. आणि खरोखर त्यांनी ज्यांच्या स्मरणार्थ इथे केलेलं आहे त्यांची आठवण ही त्या फळझाडांच्या वरून आणि या फुलझाडांच्या वरून येत राहील. मी खरोखर माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या मंडळाला शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो का मंडळाची प्रगती वर्षानुवर्षे वाढत राहो ना सर्व मंडळाचे जे एवढे पदाधिकारी आहेत त्यांना सुख समृद्धी आणि निरोगी लाभो हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दादा काका आपल्याला बाजूबाजूला जे गड आहे ते आता त्याची माहिती सांगणार आहे. चांदेरी पण इथंच आहे ना? चांदेरीला जायचा रस्ता इथूनच आहे का? दिसतोय आपल्याला तावली मलंकाड्याच्या बघत असतात. तावली किल्ला, तावडी किल्ला, नवरा नवरीचा सुलका, नवरा नवरीचा सुलका, महिस्मार हा पक्का महिस्मार, चंदेरी किल्ला, बाजूला मार्केट, कोणता? पूर्वेला कोथलीगड, गोरखगड,
गोरखगड चिंचोलीच्या माऊली किल्ला. तर या गावातून खूप सारे इकडे दिसतात. आणि बघा आज पाऊस नाही, पाऊस होता 3-4 दिवस झाले. फुल जोरात पाऊस होता म्हणून एकदम मस्त हिरवगार झाले सगळे. आज पाऊस नाही. आणि हे बघा इथं आता सगळे आता साफसफाई आणि वृक्षारोपणचं काम चालू झालेलं आहे. आणि इथं थोडे फोटोशूट पण चालू आहे. कारण हे बघा इथून मस्त चांदेरी किल्ला ते तसं मला ते काकांनी सांगितलं टेंबे काकांनी की कोणते कोणते किल्ले दिसतात. वृक्षारोपण करायचं काम चालू आहे आणि थोडं इथं फोटोशूट पण चालू आहे आपला. आणि हवा पण एकदम मस्त चालू आहे. चिल्लर पार्टी पण लागली आहे मस्त पैकी वृक्षारोपण करायला. हे बघा पेरू जांभूळ आणि आंब्याचे पण झाडे नाही दादाची मला व्हिडिओ आलेली मध्ये त्याच्या आणि त्याच्या बायकोची 500 रुपये हारला ती वाली. व्हिडिओ व्हायरल गेली बघितली का? हा मी बघितलं 2-3 व्हिडिओ मस्त आहे. एवढे आणले खालून पकडून मेहनत करून आणि सोडून टाकते. खेकड्यांना जीवनदान फेकून देते, डब्बा पण फेकून देतो. कारण एकच थोडं काम 25 झालं त्याचं. नाही बाळा त्याने खड्डा खायचा नाही दादा वरती असा डोंगर बनव तेव्हा ते राहील. आणि बघ सपोर्टला लाव आजूबाजूला. ही जाम भारी झाडं लावताय का? डेंजर आहे ती. पूर्ण माती घे. टेंबे साहेब दुसरी जागा दाखवा. या इकडे त्या साईडला. सपोर्टला लाव का. हे बघा सगळे इथे तिथं पसरले आहे बघा. आणि पप्पाला तिथं बसवले झाडाखाली. आणि इथं बघू शकता पूर्ण गँगची गँग सगळी भिडलेली आहेत. आदेश गँगची गँग भिडलेली. बाकी आदेशने व्हिडिओ जाम भारी काढला. तुम्ही बघा आता इंस्टाग्राम वर येईलच. ब्लॉगच्या आधी मला वाटतं तो ती रील येऊन जाईल. ब्लॉगच्या आधीच काम वाजून टाकू त्या रीलचं आपण. पेरूचं झाड लावलंय इथं पण पेरूचं झाड लावायचंय. आणि आमच्या गणेश भाऊ यांच्या वडील आणि आई यांच्या स्मरणार्थ एक त्यांनी आज झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. असेच अजून ते आम्ही सगळेजण आम्ही रायगडकर सह मित्र परिवार सर्वजण मिळून आज वृक्षारोपण चालू आहे. हे बघतायत काहीच वर्षांनी हे मोठे होतील आणि याची सर्व काळजी दक्षता याची निगा आमचे राकेश टेंबे साहेब जे मेहनत घेत आहेत ते पाहणी करणार आहे. त्याची ते झाड लावून काही उपयोग नाही. त्याची पाहणी त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे. ती काळजी आमचे राकेश टेंबे साहेब घेणार आहेत. आणि तसेच मागे इथं मागच्या वर्षी पण इथं 100 झाडं लावले होते तेव्हा मी नव्हतो. हे तुम्ही पाहू शकता. हे सगळे झाडं दिसतात आहे ना. हे तेव्हा असे 100 झाडं लावले होते. चिल्ले पिल्ले पण लागलेले वृक्षारोपण करायला. आणि तेव्हा तिथं कार्तिक हे पण गणपतीचंच मंदिर आहे. बस त्या मंदिराच्या इथून बाजूलाच लावले झाड. आणि इथं पण झाड लावायचे काम चालू आहे. गाव आहे ना. तर इथे मंदिराच्या पाठीमागं होतं ना. ही गावाची चावडी होती आणि चावडीवर बसलेला गणपती म्हणजे चव्हाटेश्वर. हा. आणि 1681 ला जेव्हा औरंगजेब महाराष्ट्र स्वारी करून आला तेव्हा त्याचा माऊस भाऊ रुल्ला खान यांनी कल्याण आणि मुरबाड पासून जेवढी मंदिरं होती सर्व केली. त्यामध्ये आमच्या चव्हाटेश्वर मंदिराचं म्हणजे गणपतीचं शिर उडवलेलं आहे त्याने. मी घ्या मध्ये हे शिर तोडलेलं आहे.
पण आम्ही ते प्लास्टिक ऑफ पॅरिसचं हे करून त्याला शिर बनवून घेतलंय. अच्छा. हा नाही तर शिर नाही घेतलं, शिर तोडलं नाही ते. म्हणजे तेव्हा ती मूर्ती अजून आहे. एवढ्या दिवसची माती होती, हे पूर्ण मातीमध्ये होते, एवढा भाग मातीमध्ये होता. आम्ही पोकलन लावून सगळा खोदून घेतला हा भाग. आम्ही सगळ्या गावातले तरुण एकत्र येऊन हा बांधलाय. स्लॅब पण आम्हीच टाकलाय स्वतः. छान केलं, एकदम मस्त मंदिर एकदम. तुम्ही पण या असंच एक दिवस. जर कर्जत साईडला येत असणार तर मग ते तुम्हाला कासगाव लागेल, तर कासगावला या. ती होती म्हणून इथे कोण पूजा वगैरे करत नव्हते. आम्ही नंतर त्याचे मंदिर वगैरे बांधले. आता पूजा अर्चा होते इथे दररोज. आणि जी आपण आरती केली मोठ्या मंदिरामध्ये, तिथे फक्त हनुमानाची तुटलेली मूर्ती होती. तर आमच्या पूर्वजांनी 1965ला 65-64 दरम्यान भीमाशंकरच्या अभयारण्यात जिथं गणेश घाट आहे, त्या गणेश घाटातून ही मूर्ती तिथून आणली बैलगाडीच्या सहाय्याने. त्याची प्रतिष्ठापना इथं केली. अच्छा. आणायला तिला 4 दिवस लागले तिथून इथपर्यंत. तेव्हा म्हणजे भीमाशंकर वरून इथे आणली. गणेश घाटच्या इथून मूर्ती इथं आणली बैलगाडीमध्ये. अच्छा. माझं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण इतिहास आमच्या गावाचा, परिसराचा आणि कल्याणपासून या मुंबईपासून खोपोलीपर्यंत पूर्ण इतिहास, रेल्वेची माहिती, इथली भौगोलिक माहिती पूर्ण तुम्हाला ते वाचायला भेटणार आहे. बरोबर. आणि जर ते तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर पीडीएफ आहे का? पीडीएफ आहे. तर मग गावात येऊन पुस्तक घेऊन जावा आता काय. हा, तर काकांकडून तुम्हाला पुस्तक भेटू शकतं. यांचं एक पुस्तक पण आहे. पुस्तक आहे, तुम्हाला ते दाखवलं तर पुस्तकचं पण तुम्हाला साईडला असं एक स्क्रीनशॉट. हे बघा, पुस्तक बघू शकता. माझं कासगाव, तर याच्यात संपूर्ण माहिती आहे. अशा प्रकारे आता वृक्ष लावून झालेले वृक्षारोपणाचा कार्यक्रम. तर आता मस्त आहे की खायचा कार्यक्रम करू आता. लवकरच आपण वनभोजन करणार आहे. धबधब्यावरती जायचं आपल्याला. धबधब्यावरती जायचंय, पण माहित नाही कोणत्या धबधब्यावरती. जिथं पण जाणार असेल चांगलाच असेल ते आपल्याला माहिती आहे, कारण हे लोकेशन तुम्ही बघू शकता. हे बघा. तर चला भेटूया धबधब्यावर, पेट पूजा करू. याला घरी जायचं वाटतं, याला घाई झाली. नाही, मला दुकानावर जायचंय. काय आपण आलेलो इथं, आणि इथं मस्त आता जेवणाचं चालू आहे. तुम्ही इथं व्ह्यू बघू शकता, फुल मस्त नदी एकदम. पाऊस कमी असल्यामुळे पाणी पण कमी आहे आणि मस्त एन्जॉय करू शकतो. इथं यायचं असेल तर येऊ शकता. पॉइंट एकदम एक नंबर आहे. कोणाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. केकडे यांना बोलता नाहीत, पण तरी आपल्या सोबत आलेले. बोलता येत नाही, ऐकता येत नाही. बोलता नाहीत, ऐकता नाहीत, तरी आपल्या संघटनेसोबत जुडलेले, ते मेन गोष्ट आहे. खूप प्रेम आहे त्यांचं, खूप प्रेम आहे. आणि आज ते इथे आलेले आहेत वनभोजन करण्यासाठी. वनभोजन आणि वृक्षारोपणसाठी पण आलेले. आणि सध्या खेकडे पकडतायत ते. आता सध्या खेकडे पकडतात ते छोटे छोटे. आणि ते मला दाखवतात ते. चिल्लर पार्टी फुल एन्जॉय करते एकदम. माराला पण घेऊन आलो असतो, पण मारा थांबली नसते कारण थोडं ऊन होतं. तर मस्त पैकी तर भोजन चालू आहे. एक नंबर बाबा, तू पण घे. साहेबांनी मस्त एकदम वन भोजनाचा आस्वाद तू पण घे बाबा. तर आता किती वाजले वगैरे? 5 वाजले, सवाल 5 वाजून गेले. 5 वाजून गेले आणि हे नाही बघा, काय निघायचं का नाव घेत नाही लोक. सगळे पाण्यातून आता आंघोळ करून निघाले. एवढे खेकडे पकडले. महाराज दाखवायला, महाराज दाखवून झाले की परत आपण सोडणार आहे खेकड्यांना. हा, असं हा बोलतोय. नाही सोडणार. हे एवढेशे खेकडे खाऊन काय करणार आपण? काय आहे तरी का खेकड्यात? हे बघा एवढे पकडले. महाराज दाखव, महाराजचे रिएक्शन पण घेऊया. तो काय तिथं मस्त जेवण बिवण करून झालेलं होतं. तर आता इथं मस्त आता
चहा प्यायला थांबले. कासगावच्या इथंच आहे. हे बघा त्या साईडला आपण तिथं गाडी लावली होती. पुढे गेलं रे. हा हे बघा हे इथं गाडी लावली होती. आता इथं आपण चहा पितोय. तर आता पप्पाला आधी घरी सोडू. लुक देतात ते बघा नाटकाची पप्पांना घरी सोडून झालं की मग बाकीचे उल्हासनगरला सोडायचे. मग तिथून मग परत मला बदलापूरला यायचंय. मग त्यानंतर मी झोपणार आहे. मग त्यानंतर मग उद्या ब्लॉग एडिट करणार आहे. ब्लॉग एडिट करून झाल्यानंतर मग ब्लॉग टाकणार आहे. सो काय अशा प्रकारे आपला वृक्षारोपणचा कार्यक्रम मस्तपैकी एकदम हे झालेला आहे. पार पडलेला आहे. तर आता सगळेजण आता आपापल्या घरी चाललेले. पुढच्या मोहीमला या. ज्यांना कोणाला यायचं असेल दिनेशला कॉन्टॅक्ट करा. तो तुम्हाला सगळी डिटेल देईल. नेक्स्ट वीक साठी पुढची मोहीम जेव्हा निघेल तेव्हा कुठे जायचं सांगितलं ना. नरसोबाई. पुढचं दिनेशला हे करा. मोहीम प्रमुख करतो ना. तोपर्यंत आपल्या चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि काय करा. यांनी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच भेटूया आपण. ठीक आहे, बाय बाय. चला तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.